सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी वाढतीये, त्यामुळे प्रशासन सतर्क झालंय। प्रशासनाने शहरातील जो सखल भाग आहे अशा भागात स्थलांतर होण्याचं आवाहन केलं होतं आणि त्यामुळे काकानगर सूर्यवंशी प्लॉट इथले नागरिक स्थलांतरित होत आहेत। जवळपास 8 ते 10 कुटुंबांनी इथून स्थलांतर केलं आहे। आपलं बस्तान बांधून हे कुटुंब दुसरीकडे जाताना दिसतायत। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संजय देसाई आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। संजय, काय सांगाल? सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी वाढताना दिसते आणि त्याच पार्श्वभूमीवर इथले लोक स्थलांतर करतायत। सध्याची काय स्थिती आहे, काय म्हणणं आहे या लोकांचं? गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे। पाणी क्षेत्रामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस चालू आहे, त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे। आपण आता सांगलीतील मिरज या ठिकाणी मिरजेमध्ये पण पाहू शकता ही पाणी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने पाणी आहे आणि पाणी किती प्रमाणात मोठ्या प्रमाणात आले आहे। त्याच बाजूला या ठिकाणी असणारा आजूचा जो काय परिसर आहे तो आता त्याला पाण्याने सुद्धा वेढलेला आहे। त्यामुळे जे काय आत शेतामध्ये काम करणारे लोक असतील ते आता त्या ठिकाणी स्थलांतर होत आहेत। सांगलीमध्ये आता पाण्याची पातळी 30 फुटापर्यंत गेलेली आहे, ती आता 35 फुटापर्यंत इशारा पातळी आहे। आजूबाजूच्या परिसरातील लोकांना स्थलांतराचं आवाहन केलेलं आहे, त्यामुळे लोक तिथे स्थलांतर होऊ लागले, त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात आहेत आणि आणखीन जर का मुसळधार असा असला तर इशारा पातळी वाढवून धोक्याची पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। निश्चितच संजय, आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागणार आहे। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।